नमस्कार, मी श्रेयश पांडे जेएम विशेष मध्ये आपलं स्वागत आहे। मंगळवारी सकाळी 7 वाजल्यापासून 10 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 93 लोकसभा जागांसाठी मतदान संपन्न झालं। निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगाल, आसाम ही 2 राज्य आघाडीवर ठरलेली आहे। सर्वाधिक आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी मतदान झालेलं आहे। तिसऱ्या टप्प्यातील मतदान संपन्न झाले। या टप्प्यामध्ये अनेक दिग्गज नेते उमेदवार म्हणून होते आणि अनेक मोठ्या नेत्यांनी याच टप्प्यात आपल्या मतदानाचा हक्क देखील बजावला। तिसऱ्या टप्प्यामध्ये मतदानाची देशात आणि राज्यात टक्केवारी काय सांगते, कोण कोण उमेदवार आहेत ज्यांचं भवितव्य मतपेटीमध्ये बंद झालेलं आहे, त्या संदर्भातला आढावा आजच्या जेएम विशेष मध्ये घेणार आहोत। मंगळवारी 10 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 93 लोकसभा जागांसाठी मतदान संपन्न झालं। देशामध्ये सर्वाधिक मतदान आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये झालं, तर सर्वात कमी मतदान हे महाराष्ट्रात झालं। राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 11 जागांसाठी मतदान झाले। राज्यामध्ये पाहायला गेलं तर सर्वात जास्त मतदान कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये झालं, तर सर्वात कमी मतदान बारामती मतदारसंघात झालेलं आहे, जो अतिशय प्रतिष्ठेचा मतदारसंघ मानला जात होता आणि इथली लढत होती त्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे आणि त्याच मतदारसंघात सर्वात कमी मतदान झालेलं आहे। राज्यात मतदानादरम्यान कुठे हिंसाचार सुद्धा झाल्याचं पाहायला मिळालं। मतदाराकडून ईव्हीएम मशीन पेटवण्याचा प्रयत्न सांगोल्यामध्ये करण्यात आला। मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी तरुणाला पोलिसांनी त्याला ताब्यातही घेतलं आणि काही ठिकाणी दगडफेक झाली, काही ठिकाणी हत्येचा प्रयत्न सुद्धा करण्यात आलेला आहे। ही घटना सांगोल्यातली आहे। सांगोल्यातील बादलवाडीमध्ये मतदाराकडून मतदान यंत्र पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला। मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी तरुणाला पोलिसांच्या ताब्यात सुद्धा नंतर दिलं। लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला। भाजपाला भरपूर जनसमर्थन मिळाले। 4 जूनला विरोधी आघाडीची एक्सपायरी डेट फिक्स झालेली आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली। तसेच त्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला। पाहूयात। आज तीसरे फेज का मतदान खत्म होने पर है और साथ ही इंडी अघाड़ी की उम्मीदें भी खत्म हो गई है। पहले चरण में इंडी अघाड़ी पस्त हुआ, दूसरे में ध्वस्त हुआ और आज तीसरे चरण में इंडी अघाड़ी का कहीं कोई छोटा मोटा दिया अगर जल रहा था वो भी बुझ गया है। मोदी जी आज तिकडे जे बोलले की 4 जूनला आमची एक्सपायरी डेट आहे। अहो, तुमचा बुरशी आलेला माल आजपर्यंत लोकांनी पाहिलाय, तो 4 जूनला आम्ही फेकून देणार आहोत कैराच्या टोपलीमध्ये। हे तुमचं सगळं बुरसटलेलं गोमूत्रधारी हे ह्याची घाण लोक नकोयत आम्हाला। अरे 4 जून पर्यंत थांबा जरा। 5 जून जेव्हा उजाडेल तेव्हा आमचं सरकार तिकडे दिल्लीत आलेलं असेल। मग तुम्ही कोणत्याही बिळात लपा, अगदी सुरतच्या बिळामध्ये जरी लपलात तर ती बिळं खडून काढून तुमच्या शेपट्या धरून तुम्हाला आम्ही उलट लटकवल्याशिवाय राहणार। राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये इतर मतदारसंघांच्या तुलनेमध्ये मतदान कमी असल्याचं दिसतंय। बारामतीमध्ये यावेळी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होत असून शरद पवार आणि अजित पवारांची प्रतिष्ठा इथं पणाला लागलेली आहे। सर्वाधिक मतदान हे कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये झाल्याचं दिसतंय। कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीचे शाहू महाराज आणि शिवसेनेचे संजय मंडलिक अशी लढत होत आहे। राज्यामध्ये कुठे किती मतदान झालं, त्याची टक्केवारी काय आहे सरासरी, तेही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून।
तिसऱ्या टप्प्यातलं मतदान त्याची आपण टक्केवारी पाहतोय. मतदारसंघ आणि टक्केवारी कोल्हापुरामध्ये सर्वाधिक झालेला आहे 63.71, हातकणंगलेमध्ये 62.18, लातूरमध्ये 55.38, सातारामध्ये 54.74 तर उस्मानाबाद मतदारसंघात 56.84% मतदान झालंय. राज्यातील 11 मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यात मतदान पार पडले. त्याची आकडेवारी आपण पाहतोय. सांगलीमध्ये 52.56% मतदान झालं, रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये 53.75% तर रायगडमध्ये 50.31% मतदान झालं, माढ्यामध्ये 50% मतदान झालेलं आहे, सोलापुरात 49.17% इतकं मतदान झालंय. त्यानंतर बारामती मतदारसंघामध्ये सर्वात कमी मतदान झालेलं आहे. बारामतीमध्ये 47.84% मतदान झालंय. दरम्यान राज्यामध्ये 11 मतदारसंघात मतदान पार पडले आणि निवडणुकीमध्ये उभे असलेल्या उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावला. तसेच अनेक राजकीय मंडळींनी सुद्धा आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तेच आपण पाहतोय. कोणकोणत्या राजकीय नेत्यांनी मतदान केलं. जे उमेदवारही आहेत, संजय काका पाटील, चंद्रहार पाटील सांगलीचे उमेदवार आहेत. दुसरीकडे विश्वजित कदम यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला. विशाल पाटील सुद्धा मतदान केंद्रावर पाहायला मिळाले. सांगलीतल्या काँग्रेसच्या नेत्यांची ही दृश्य आपण पाहतोय. त्यानंतर प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदे आणि शाहू महाराज छत्रपती यांनी सुद्धा आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे. कोल्हापुरामध्ये छत्रपती शाहू महाराज उमेदवार आहेत. संजय मंडलिक यांनी सुद्धा आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर पवार कुटुंबीय सुद्धा सहकुटुंब मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहोचल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान तिसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलेलं आहे. तिसऱ्या टप्प्यात कोणकोणते उमेदवार कोणाविरोधात लढत आहेत, कशी लढत असणार आहे त्यावरही एक नजर टाकूयात. महाराष्ट्रातल्या रायगडमध्ये सुनील तटकरे राष्ट्रवादीचे उमेदवार, त्यांच्या विरोधात शिवबाठाचे अनंत गीते. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार राष्ट्रवादीचे उमेदवार, त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे. नंतर धाराशिवमध्ये अर्चना पाटील राष्ट्रवादीच्या उमेदवार, त्यांच्या विरोधात ओमराजे निंबाळकर शिवबाठाचे उमेदवार. लातूरमध्ये सुधाकर शृंगारे भाजपाचे उमेदवार तर शिवाजीराव कलगे काँग्रेसचे उमेदवार. सोलापूरमध्ये राम सातपुते भाजपाचे उमेदवार, प्रणिती शिंदे काँग्रेसच्या उमेदवार. माढ्यामध्ये रणजितसिंह निंबाळकर भाजपाचे उमेदवार, त्यांच्या विरोधात राष्ट्रपतीचे धैर्यशील मोहिते पाटील. सांगलीमध्ये संजय काका पाटील भाजपाचे उमेदवार, त्यांच्या विरोधात शिवबाठाचे चंद्रहार पाटील. उदयनराजे भोसले भाजपाचे साताऱ्यातले उमेदवार, त्यांच्या विरोधात राष्ट्रपतीचे शशिकांत शिंदे. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे भाजपाचे उमेदवार, त्यांच्या विरोधात विनायक राऊत शिवबाठाचे उमेदवार. कोल्हापुरात संजय मंडलिक शिवसेनेचे उमेदवार, त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती. हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने शिवसेनेचे उमेदवार, त्यांच्या विरोधात शिवबाठाचे सत्यजित पाटील. मंगळवारी तिसऱ्या टप्प्यामध्ये 10 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 93 लोकसभा जागांसाठी मतदान झालं. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार आसाम, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आणि महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान झाले. देशामध्ये किती मतदान झालं, देशातली काय आकडेवारी आहे मतदानाची, तेही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. आपण देशातली आकडेवारी आता पाहतोय. तिसऱ्या टप्प्यातलं मतदान, राज्य आणि टक्केवारी. आसाममध्ये 75.01% मतदान झालं, पश्चिम बंगालमध्ये 73.93%, गोव्यात 74.07% मतदान झालं, छत्तीसगडमध्ये 66.99% तर कर्नाटकमध्ये 66.91% मतदान झालंय.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये मंगळवारी मतदान पार पडलेलं आहे। 10 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशातील 93 जागांसाठी हे मतदान झालं। कोणत्या राज्यातील किती मतदारसंघांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान झालेलं आहे त्याचे हाही तपशील आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहणार आहोत। तिसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या राज्यात किती मतदारसंघासाठी मतदान झालेलं आहे आपण ते पाहतोय। 1 ते 5 मतदारसंघ असलेली राज्य जम्मू काश्मीर मध्ये 1, दादर नगर हवेली मध्ये 2, दीव आणि गोवा मध्ये 2, आसाम पश्चिम बंगाल मध्ये 4, तर 5 ते 10 मतदारसंघ असलेल्या मतदारसंघाची राज्य कोणती आहेत? बिहार मध्ये 5, छत्तीसगड मध्ये 7, मध्य प्रदेश मध्ये 8 आणि उत्तर प्रदेश मध्ये 10 मतदारसंघामध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं। 10 ते 25 मतदारसंघ असलेली राज्य आपण पाहतोय। महाराष्ट्र 11 मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलाय। कर्नाटक मध्ये 14 मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडलं। गुजरात मध्ये 25 मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यातलं मतदान झालंय। दरम्यान या तिसऱ्या टप्प्यातली जी लढत होती त्यामध्ये काही प्रमुख चेहरे देश पातळीवर सुद्धा होते, त्यांच्यावर सुद्धा एक नजर टाकूयात। कोणकोणते प्रमुख चेहरे उमेदवार म्हणून या तिसऱ्या टप्प्याच्या लढतीमध्ये आहेत त्यांच्यावर एक नजर टाकूयात। तिसऱ्या टप्प्यातील प्रमुख चेहरे आपण पाहतोय। अमित शहा भाजपाचे गांधीनगरमधून उमेदवार, दिग्विजय सिंग काँग्रेसचे राजगड मधले उमेदवार, शिवराज सिंग चौहान हे भाजपाचे विदिशा मध्य प्रदेश मधले उमेदवार, तर ज्योतिरादित्य सिंधिया भाजपाचे गुना इथले उमेदवार। त्यानंतर डिंपल यादव सपा समाजवादी पक्ष मैनपुरी मधल्या उमेदवार, अधिरंजन चौधरी हे काँग्रेसचे बेहरामपूरचे उमेदवार, सुप्रिया सुळे बारामती राष्ट्रपच्या उमेदवार, पुरुषोत्तम रुपाला हे भाजपाचे राजकोटचे उमेदवार। प्रल्हाद जोशी भाजपाकडून धारवाडमध्ये उमेदवार, के.एस. ईश्वरप्पा भाजपाचे शिमोगा मधले उमेदवार, प्रणिती शिंदे काँग्रेसकडून सोलापुरात उमेदवार, तर हसमुखभाई पटेल अहमदाबाद मधून भाजपाचे उमेदवार।